या तारखेला महिलांना मिळणार 2100 रुपये. आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती. तर 2100 रुपये महिलांना कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत आता 2100 रुपये कधीपासून येणार याकडे सर्व महिलांचे, सर्व लाडकी बहिणींचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत एक मोठी अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी 2100 रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितलं आहे. आदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च 2025 पर्यंत येईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार, 2100 रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरू होत्या. अशातच आदिती तटकरे यांनी महिलांना 2100 रुपये कधीपासून येणार हे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी मिळेल याबाबत निर्णय 2025च्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. तर 2025 मार्चमध्ये 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. इथे लाडक्या बहिणीविषयी 2100 रुपये देण्याबाबत नियोजन होणार आहे. तर तेव्हापासून महिलांना लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये भेटतील.